तुम्हाला सांगते टेरेसवर आल्यावरती वेगळीच फील आहे, एकदम वेगळी. हे बघा तुम्ही बघू शकता मागे काय व्ह्यू आहे ना. हे बघा इकडे पण डोंगर, इकडे पण डोंगर. तर मी आले आता वरती पायपुसणं टाकायला. इथे धूळ पडली तर टाकायला आहे जागा, पण मग कारवारने सगळं खाऊन जातो. हे बघा मित्रांनो, मी तुम्हाला एक फनी गोष्ट सांगते जी माझ्यासंग घडली. म्हणजे ती 4-5 वर्ष झाले आता. माझ्या मम्मीची मम्मी आलेली इकडे आणि ते अजून मामाचे मुलं पण होते. तो जो मागचा डोंगर आहे ना याच्यावरनं आम्ही गेलेलो आमच्या सगळे फॅमिली. आणि तिथे म्हणजे तिथं वरती गेलेलो आणि आम्ही आलेला की पळत पळत खाली उतरायचं आहे. तर आम्ही म्हणजे तो डोंगर ह्या डोंगराच्या मागच्या साईडने आम्ही खाली पळत पळत खाली गेलो. मी इतकी घाण पडलेली बापरे विचारून. आणि प्लस म्हणजे माझे कपडे पण फाटलेले त्या ह्याच्यामध्ये पळण्यामध्ये. इतकी घाण पडलेली मी, फुल स्पीडमध्ये गेलेली आणि थांबताच येत नव्हतं मला. उलटी होऊन पडलेली मी खाली. खूप प्रचंड लागलेलं मला, पायालाच जास्त लागलेलं, कारण तेव्हापासून मी गेलेच नाही त्या डोंगरावर. आणि हा जो मागचा आहे ना त्याला फाशीचा डोंगर बोलतात. आणि तो त्याच्यावर जी पडलेली ना मी त्याला टकला डोंगर बोलतात. तर हा पण बेस्ट आहे, पण मग इथे ना म्हणजे असं खूप चढून जावं लागतं. आणि त्यांनी केलेली तसं जाण्यासाठी जागा. इथं 4 व्हीलर पण जाऊ शकता, 2 व्हीलर पण जाऊ शकतात आणि पॉसिबल आहे, सगळे जाऊ शकतात. फक्त अवजड वाहने जाऊ नाही शकत, म्हणजे जास्त ट्रक वगैरे ते. आणि ॲक्च्युली ना पहिले त्याच्या मागून रस्ता होता जाण्यासाठी. तर म्हणजे पायऱ्या वगैरे होत्या असं मी ऐकलं आहे. बट मी जेव्हा गेली ना तिथे म्हणजे असा मातीचा रस्ता होता. आणि फाशीच्या डोंगरावर जाण्यासाठी ना म्हणजे मी एकटीने गेलेली फर्स्ट टाईम ना. म्हणजे आमच्या समोरची बिल्डिंग आहे, नाही आमच्या बाजूचीच बिल्डिंग आहे. तिथे एक ताई राहायची. तर ती आणि तिची वहिनी होती वाटतं आणि तिचा भाऊ होता. तर ते लोक चालले होते आणि त्यांना सांग जो शॉर्टकट आहे ना, या शॉर्टकटमधून म्हणजे हा जो ह्या बिल्डिंग समोरचा शॉर्टकट आहे ना इथून आम्ही गेलेलो सरळ आणि इथं आलेलो. हे बघा इथे बघू शकता तुम्ही, इथून मधून एक रस्ता आहे बघा, वाट दिसते तुम्हाला इथून मधून रस्ता आहे. आणि मग वरती गेलेलो आम्ही. बघा वरती मंदिरसुद्धा आहे. माझ्या कॅमेऱ्याला ना क्लॅरिटी नाही आहे. माझा फोन ओप्पोचा आहे, ओप्पो A70 आहे आणि तो 2022मध्ये घेतलेला आहे. म्हणजे तो आता जुना झाला आहे. त्याची कॅमेऱ्याचं काहीच दिसत पण नाही समोरून. दिसतं पण रात्रीच्या टायमाला इतक्या मुंग्या येतात ना. नाही कमी बजेटमधला होता आणि माझा पहिला फोन होता, त्यामुळं मग आम्ही घेतलेला तो. पण आता असं वाटतं की आयफोन पाहिजे, बट पॉसिबल नाही आहे. मला याच्यात खुश आहे, कारण हा तसा पण चांगलाच आहे. याच्यामध्येच मी फर्स्ट व्लॉग माझा अपलोड केलेला आहे, काढला पण आहे, फर्स्ट व्हिडिओ पण काढलेला आहे. तर असं होता, असा आहे माझा फोन. आणि तुम्ही इथला व्ह्यूज बघू शकतात. बापरे इतकं, ज्याला पण करायची असेल प्री वेडिंग शूट तर इथे या तुम्ही नक्की. तसं बघायला गेलं ना तिथे टकला डोंगर जो आहे ना, टकला डोंगर आहे ना तो अर्धा हे केलेला आहे त्यांनी, म्हणजे कमी केलेला आहे खोदून खोदून. हे बघा वरती लोक पण गेलेले आहे. आणि इथून पण रस्ता आहे, इथून मधून आणि इकडून मागून पण रस्ता आहे. बिल्डिंग आहे ना हिच्या मागून पण रस्ता जाण्यासाठी. इकडे ना आता पूर्ण म्हणजे एवढ्या एरियामध्ये फक्त ना बिल्डिंग्सच आहे आणि रोज पण आहे. बट रोज खूप महाग आहे, म्हणजे डायरेक्ट आहे. बिल्डिंग्स आहेत, आमची बिल्डिंग खूप ओल्ड आहे आणि म्हणजे आम्ही 2000 कितीतरीमध्ये घेतलेलं आहे घर. पण आम्हाला झाले आय थिंक 8-9 वर्ष झाले वाटतं इथे राहून आम्हाला. तर तेव्हाची बिल्डिंग आहे आमची. आणि आमच्या बाजूच्या पण ज्या बिल्डिंग आहे ना त्या सगळ्या ओल्ड झालेल्या आहे. आता पण न्यू बनलेलं आहे. ही समोरची मी तुम्हाला दाखवली ना, ही बघा इथली समोरची ही जी आहे ना ही आता बनलेली आहे. तिच्या बाजूला पण रोज बनले आणि ते खाली पण रोज बनले. की
सांगेल की ज्यांनी रॉज घेतले ना या एरियामध्ये एकदम बेस्ट आहे यार, खरंच माहिती आहे का. खालचं घर राहतं ना ते एकदम बेस्ट राहतं, विचारूच नका. आणि बिल्डिंगमधलं काय आपल्याला एकच फ्लॅटमध्ये अटकून राहावं लागतं, काय दरवाजा बंद केला का कोणाशीच संपर्क नाही. तसं आमचं झालं आहे. मेन म्हणजे आपण ते लहान पोरं खेळू पण शकता आपल्याला, प्लस म्हणजे वरती जर बांधायचं असलं तर आपण बांधू पण शकतो, भाडेकरी टाकू शकतो, खूप ऑप्शन आहे आपल्याला हाऊसमध्ये. हे बघा इथे बनलेलं आहे आत्ता, म्हणजे तिथे कंपाऊंड वगैरे आखलं आहे. त्या एरियाला कसलं तरी नाव दिलं आहे आता, आम्ही गेलो तिकडे बघायला. हे बघा इथं रॉज बनलेले आहे आता, काहींचे डुप्लेक्स आहे काहींचे रॉज आहे. कंपाऊंड आखलेलं आणि तिथे त्यांनी म्हणजे खूप छान आहे, पण ते पण छान आहे आणि हे पण छान आहे. पण बिल्डिंग नॉट बाबा, मला तर अजिबात नाही आवडत. कारण आम्ही आता राहिलो इतक्या वर्षात, आम्हाला कंटाळा आला आहे तर राहायला. बाहेर निघू वाटतं मग कसं स्पेस नाही आम्हाला आता. कारण आम्ही बाहेर निघलो का लगेच बाजूचा दरवाजा येतो, बाजूचे लोक राहायला येतात. आणि तुम्ही आता बघितलं असेल आमच्या बाजूला एक दुसरे राहतात, एकदम जवळच दरवाजा आहे आमच्या. म्हणजे कसं आहे, आम्ही जे बोलतो त्यांना ऐकायला जातं, ते जे बोलतं आम्हाला ऐकायला येतं, इतकं हे